नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे हे माझ्या दिमागात होतं. म्हणजे कसं, जर माझं सिझर झालं असतं, सिझर करायची इच्छा माझी झालती तेव्हा, कारण की माझा नवरा पण म्हणत होता सिझर कर. पण विषय काय होता फ्रेंड्स, की माझ्या घरी करायला कोणीच नव्हतं. आम्ही दोघंच होतो. तर मग मला असं वाटलं होतं सिझर झाल्यावर नाही काय तर 8 दिवस तर आपण बेडवरच असतो, तर मग हालता नाही येत ना डुलता नाही येत. तर मग त्याच्यामुळे मी म्हटलं की यार, म्हणजे नाही काय तर आपण बाबूला तर सांभाळू शकलो पाहिजे अशी कंडिशन. तर असे काय माझ्या डोक्यामध्ये विचार होते की यार, जर माझं सिझर झालं तर आपल्याला 8 दिवस बेडवरच राहावं लागेल आणि माझ्या नवऱ्यावर एकट्यावर सगळं बोज येईल. याच्यामुळे मग मी ठरवलं होतं की मला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे. पण काही खरं नाही, माझा प्लॅन जो होता तो पूर्ण फ्लॉप झाला. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावरही मला बेडवरच राहावं लागलं बरेच दिवस. कारण की जसं वाटते नॉर्मल डिलिव्हरी सोपी आहे तशी काही नसते. खूप जास्त प्रचंड जास्त त्रास होते. कारण की माझी डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा मी 3 महिने कशाला म्हणतात फ्रेंड्स, 3 महिने उभं राहून जेवण केलं, उभं राहून. मला म्हणजे खाली बसताना होता येत ना, बेडवरही बसताना होता येत, एवढी माझी परिस्थिती खराब होती. आणि मी फक्त फिडिंग करत होती, लेटून फिडिंग करत होती फ्रेंड्स. असं काही होतं फ्रेंड्स. म्हणून आता खूप पश्चाताप वाटते फ्रेंड्स, नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणून. करायलाच नव्हतं पाहिजे. आणि त्याच्यानंतरही मला बऱ्याच दिवस, आणि काय म्हणतात, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर 2 हप्त्यात टाके तुटतात, आपोआपच विरघळतात, असं काही नसते फ्रेंड्स. हे फक्त भ्रम आहे. ज्या कोणी लेडीज प्रेग्नेंट असतील त्यांना माझं एकच म्हणणं आहे, बाई नॉर्मल डिलिव्हरीच्या नादात लागू नको, सिझर कर सिझर. कारण की आता माझ्या बाजूच्या 2 बायकांना प्रेग्नेंट होते ते, त्यांचं सिझर झालं. एक तर बाई 4थ्या दिवशी घरी आली, ठीक आहे, आणि 4थ्या दिवशी बाहेर येऊन मस्त खुर्ची टाकून इकडे तिकडे फिरती होती आणि बसलेली होती बाहेर खुर्ची टाकून मस्त शर्या. आणि ती दुसरी पण चांगली, आता तिचा बाळ पण 1 महिन्याचा इकडे तिकडे घेऊन फिरते. मी तर घरीच होती. माझी कंडिशन एवढी खराब होती की मला उठताही नाही येत जाय, बसताही नाही येत जाय, अशी कंडिशन होती. त्याच्यामुळे होऊ शकते माझ्यासोबत झालेलं आहे काहीतरी, ते मी सांगू नाही शकत. तर त्याच्यामुळे पण असणार, त्या प्रॉब्लेम मुळे पण असणार, जे की तिथल्या डॉक्टरांची गलती होती. आता मी ते काही सांगू नाही शकत. जाऊ द्या, आपल्या फॅमिलीचं कोणी नव्हतं आणि मी एकटी होती म्हणून त्यांनी एवढं काही लक्ष नाही दिलं. माझा नवरा पण आतमध्ये येऊ नव्हता शकत, त्याच्यामुळे त्यांनी जरा फायदाच घेतला. तर सोडा, झालं ते झालं. आणि मी नंतर मग माझी डिलिव्हरी झाल्यावर पण नवऱ्याला सांगितलं नाही, कारण की म्हटलं जाणून वादविवाद कशाला, कारण की माझ्या नवऱ्याचा दिमाग मला माहिती कसं आहे. त्याच्यामुळे मी काही सांगितलं नाही. म्हटलं जाऊ दे, इथं काही वाद घालायचे काही आपल्याला हे नाहीये, म्हणून मी काहीच सांगितलं नाही. घरी येईपर्यंत त्या माणसाला काही सांगितलंच नाही, चुपचापच होती, नाहीतर विषय झाला असता. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, काही सांगत नाही, शांतच होती मी. जे काही होतं मी एकटीनंच सहन केलं. तर फ्रेंड्स, असं काही होतं ते. बट मी आता पूर्णपणे रिकवर आहे आणि खूप चांगले स्ट्रॉंग आहे. आणि मला विकनेस पण होते कधी कधी, पण माझा नवरा मला खूप साऱ्या गोळ्या केल्या होते, कॅल्शियमच्या, प्रोटीनच्या वगैरे, जे काही आहे, जे की मी घेत नाही कधी कधी, तर त्याच्यामुळे बोलणे खाते. पण आता मी रेग्युलर घेत आहे, तर मला अजिबात विकनेस वगैरे काहीच नाहीये. आता मी स्ट्रॉंग फील करत आहे, कारण की आता 1 वर्ष झालं फ्रेंड्स, 1 वर्ष लागले मला त्या गोष्टीतून निघायला. कारण की आधी तर मी तो टॉपिक पण निघाला ना, मी रडत होती. आता मी भरपूर स्ट्रॉंग झालेली आहे फ्रेंड, आणि आता मी रडत नाही, आता खूप स्ट्रॉंग झालेली आहे. आता मी माझ्या पोरात खुश असते. आता मला जास्त कोणाचा विचार येत नाही. आधी मला वाटत होतं जास्त करून खूप काही, की मला XYZ लोकांनी कॉल केला नाही, बट आता मला काही वाटत नाही. आता मी
ज्याची इच्छा जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तो बोलणार. मी कोणाला फोर्स नाही करत. ठीक आहे. आणि लाईफ मध्ये माझा एक व्यक्ती खूप महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. त्याला मला कॉल करायची खूप इच्छा होती, पण मी करू नाही शकत फ्रेंड्स. असो, कारण की मला भीती वाटते फ्रेंड्स की मी कॉल केला तर काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, म्हणून मी करत नाही. तर मी प्रेग्नेंट होती तेव्हा मी फक्त रडून दिवस काढले फ्रेंड, तुम्हाला सांगू नाही शकत. कारण की आपल्या कोणी जवळच असलं ना, त्याची आपल्याला खूप आठवण येते. आणि हा प्रेग्नेन्सीचा मतलब मी बेबी प्लॅन पण नव्हता केला, ठीक आहे. पण मला बेबी प्लॅन करण्यामागचं हेच कारण होतं की मी खूप डिप्रेशन मध्ये गेली होती. खूप जास्त प्रमाणात मी डिप्रेशन मध्ये गेली होती. मग मी विचार केला की बेबी प्लॅन केल्यामुळे तरी माझी लाईफ चेंज होणार, आणि झालं ते म्हणा कुठपर्यंत. पण मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मला खूप टेन्शन होतं फ्रेंड. पण गेले ते दिवस आता कसे तरी सांभाळलं. माझ्या नवऱ्याने भरपूर मला सपोर्ट केला. आता फ्रेंड्स मी हॅपी आहे, खुश आहे. माझं म्हणून आहे कोणतरी माझ्या जीवनात, आणि बाकीचे लोक माझ्यासात पण ते मला समजून नाही घेत. असो, मी खूप मोठा गुन्हा केला त्यांच्या नजरेत, तर मी आता त्याच्यासाठी मी काही बोलू नाही शकत. सोडा विषय. हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आता माझा मूड खूप खराब झाला. ठीक आहे फ्रेंड्स, बाय.